महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास या संजय राजाराम राऊतला नेमका आहे किती हा कधीतरी प्रश्न विचारला पाहिजे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेषांतर हे काही नवीन नाही आहे। काही जुन्या आठवणी, काही जुने संदर्भ समजून घ्यायचे असतील तर कधीतरी सिल्वर ओकमध्ये जाऊन विचारा, सांगतील आपल्याला काही जुने संदर्भ, काही जुन्या आठवणी। अजूनही जुने जाणकार लोक जे महाराष्ट्राच्या राजकारणाचे आहेत त्यांच्याही इकडे जाऊन संजय राजाराम राऊतने जरा वेळ घालावा, मग समजेल। रोज ही टेप रेकॉर्डर लावण्यापेक्षा, राष्ट्र सुरक्षेची भाषा करण्यापेक्षा थोडा महाराष्ट्र आणि देशाचं राजकारण थोडं समजून घेतलं असतं तर रोज सकाळी सकाळी ही टेप रेकॉर्डर लावायची गरज भासली नसती। आणि फिरतं नाट्य मंडळ आणि नौटंकी बाज आणि नाटक कोण करतंय हे खऱ्या अर्थाने बघायचं असेल ना तर मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर जाऊन बघा। उद्धव ठाकरे नावाचा एक भैरुपिया बसलेला आहे, ते फिरतं नाट्य मंडळच आहे। नौटंकी लावलेली आहे वर्षानुवर्ष बाळासाहेबांचं नाव वापरून। बाळासाहेबांचा मुलगा नावाचे म्हणून घेण्याचं जे काय नाटक सुरू आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान करण्याचा जो कार्यक्रम सुरू आहे ना, हे वेगळं हे नाटकापेक्षा काही वेगळं नाहीये। आणि तुझ्या मालकाने कितींदा वेषांतर केलाय, कधी साडी घालून किंवा कधी बुरखा घालून। ह्याचे पण काही संदर्भ आम्ही द्यायचे का? मग आता जे हिंदुत्वाचे जे नाटक तुझा मालक जो करतोय त्याचा कुठेतरी बुरखा आम्हाला फाडायलाच लागेल आणि मग कळेल की कितींदा तुझा मालक बुरखा घालून हजेला जाऊन आलेला आहे। ह्याची माहिती आणि फोटोग्राफ कधीतरी महाराष्ट्राला दाखवायला लागतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।